मी आलो आहे केरळ या राज्यामध्ये. आलोच आहे तर तुम्हाला दाखवतो मी विलायचीची शेती. चला तर मग. ही आहे विलायचीची झाडं, ज्याला आपण मराठीमध्ये वेलदोडे सुद्धा म्हणतो. तर मित्रांनो, याचा वापर हा मसाल्यामध्ये केला जातो. मसाल्यामध्ये, दुधामध्ये विलायचीचे फायदे भरपूर आहेत आणि मसाल्यांमधील हा महाग पदार्थ आहे. भारतीय मार्केटमध्ये याला खूप मागणी आहे. याची शेती ही केरळ या राज्यामध्ये केली जाते आणि तमिळनाडू मध्ये सुद्धा केली जाते. तर मित्रांनो, या झाडाची उंची साधारणतः 2 मीटर ते 4 मीटर पर्यंत असते. झाडांच्या मुळाशी अशी ही फळे लागतात. ही फळे म्हणजेच विलायची, ज्याला आपण वेलदोडे सुद्धा म्हणतो. साधारण 2 वर्षांनी झाडाला पांढरी अशी फुले लागतात. फुलांचं रूपांतर नंतर फळामध्ये होतं. बघा मित्रांनो, झाडाची उंची साधारण 2 ते 4 मीटर पर्यंत असते. हे आहे पानाची खोड. खोडापाशीच खाली फळे लागतात. ही फळे थोडी मोठी झाल्यानंतर हिरवीच असतात आणि हे त्याचं पांढरं फूल आहे मित्रांनो. हे फूल असतं विलायचीचं फूल. याच फुलापासून बनते विलायची. सुगंध सुद्धा खूप मस्त येतो मित्रांनो. या शेतामध्ये फिरताना एक असा मसाल्याचा सुगंध, पाण्याचा सुद्धा मस्त सुवास येतो मित्रांनो. थंड ठिकाणी ही झाडे व याची शेती केली जाते. या शेतीसाठी माती लाल रंगाची असते. हिरवीगार अशी दिसायला खूप छान वाटते मित्रांनो. नक्कीच फिरावंसं वाटतं सारखं सारखं. भिंतींचा कलर सुद्धा बघा हिरवा झालेला आहे, म्हणजे ज्या ठिकाणी ओलसर आहे त्या ठिकाणी शेती केली जाते. ही आहे विलायची मित्रांनो. अशी याला तोडली जाते. विलायची तोडून ती वाळवली जाते आणि वाळवल्यानंतर ती विलायची म्हणजे बी वाळल्यानंतर त्यातूनच विलायचीचं रूपांतर होतं. ती मार्केटमध्ये विकली जाते.